भाग्याचा दिवस संत दर्शनाचा लाभ तद्वत संत सर्जनाची प्रवचन रूपाने सेवा करण्याची संधी भैरवनाथ पारायण मंडळ भैरवाडी संयोजकाने दिली त्याबद्दल पहिल्यांदा संयोजकांचं मी पूर्णतः आभार मानतो कारण घर की मुर्गी डाल के बराबर घरात चालत नाही तसं पण ते घरात किंमत नसते आणि नसावी ही तितकंच आहे का तसं गावात प्रवचनकार आहे कीर्तनकार आहे 18 वर्ष झाली सेवा चालू आहे आणि आताच 19 वर्ष गेल्या नवीन एक व्यासपीठ चालक आलेली पारायणात सुरुवात तशी आमच्यापासूनच झालेली आहे जरी असली तर तिथे मी हा येऊ शकत नाही कारण जो कर्म फळे सेवी बापडा तो अंगा पाहू झाला घडा तो म्हणे मी शाणा मी कोण शोध करेना शोध केल्या काही कळेना करती वाटा तर नाना वागा का नेहमी फक्त शास्त्र ज्या वेद 18 तुला मुखगत पाठ करायचं तुला ज्याला कळतंय का मला ज्याला कळतंय आणि खरोखर ज्याला कळतंय तो बोलत नाही भरलेली घागर पूर्वी घागर भरलेली मातीची रेड असायची का घागरी असायच्या भरलेली घागर तुम्ही विहिरीवर घरापर्यंत घेऊन जर आला तर ती डचमळत नाही पण अर्धी घागर जर असती तर निश्चित तुम्हाला जमत तसं अर्धवट ज्ञान ज्याला आहे अर्धवट ती डचमळत आणि हाफ नॉलेज इंग्लिश मध्ये शब्द असं बोलू नये पण डेंजरस असतंय कारण आमच्याकडे आमचा एक व्यासपीठ जे आहे ग्रॅज्युएट ग्रुपचा आहे आणि ते ग्रॅज्युएट आहेत आणि मला छळणारा आमच्या गावात अजून एक ग्रॅज्युएट पुढे बसलाय काय त्यामुळं सारखी काय तिथे उचलत असतात असं तर हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस ज्ञान नसलं तरी चालेल मग आता मी ज्ञानेश्वरी पारायणातलं आजचं 19व पारायण चालू आणि 5व्या पारायणाची मला सेवा दिली कुणी दिली तर संयोजकांना दिली तर संयोजकांनी चूक काय केली मोरक्या खोपटा वापरा कसं तर माझ्या पुढं आता कोण आहे व्यासपीठ चालक आहे आणि माझ्या नंतर जो कीर्तनकार आहे तो कोल्हापूर जिल्ह्याचा वारकरी संप्रदायाचा महान
महामेरू म्हणे भिकाजी शिंदे आहे आणि या दोघांच्या कचाट्यात तुम्ही सापडले अल्पडली. थोडं जर चुकलं तर ढासळणार. तर आज आता सुरुवात करत असताना व्यासपीठ चालकांच्या करता सांगते, कारण व्यासपीठ चालक या गावात त्यांचं पहिलं काय आहे व्यासपीठ आहे. तशी त्यांची माझी ओळख आहे, मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात. कार्यक्रम झाले वगैरे तो भाग नाही, पण त्याचं म्हणून पहिल्यांदा प्रवचन म्हणजे काय आणि कीर्तन म्हणजे काय कळावं. का कळावं तर माझं एक वेळा माळून गेला माळून तुम्हाला माहित आहे प्रवचन होतं आणि प्रवचनासाठी मी इथून गेलोय. पण कोल्हापूरचे केस कुलकर्णी दादा मला म्हणजे महाराज तुमचं आमच्या भागात जर कधी प्रवचन असलं तर अवश्य मला सांगा, मी तुमचं प्रवचन ऐकायला येईल. तर मला काय नाही, कुलकर्णी माणूस आहे, दादा आहे, ब्राह्मण माणूस आहे, ब्रह्मचारी. तर म्हणलं ठीक आहे. मग माळुल्याला कार्यक्रम होता म्हणून त्याला सांगितलं. ते म्हणजे तुम्ही एसटीने या आणि एसटीला आल्यानंतर आवाज व्यवस्थित येतो नाही का? एसटीला आल्यानंतर माझी मोटरसायकल आहे, आपण जाऊ. मग मी इथनं गेलो आणि स्टँडवर गेल्यानंतर सरांना फोन केला. फोन केल्या त्याने सांगितलं तुम्ही एसटी स्टँडवर आलाय, आजची आनंदाची बातमी आहे, परंतु कर्मधर्म सहयोग आढावा असा आलाय की मला माझ्या प्रापंचिक अडचणीमुळे आज काही येता येत नाही. कारण कलियुगाचे मित्र असतात, ब्राह्मणाचे मित्र असतात, तुम्ही एसटीनं जावा. बरं म्हणजे ठीक आहे. मग गारगोटी एसटीनं सुये फाट्यावर उतरलो आणि सुये फाट्यानंतर माळुंग्याला 2-3 किलोमीटर पश्चिमेला जायचं. आता कोण तर एखादा खाजगी वाहनवाला बघितला पाहिजे, त्या फाट्यावर थांबून मग आपलं गळ्यात उपरण आहे, धोतर आहे, शर्ट आहे, टिळे लावले. थोड्या वेळात आमचे बाबा ठाण्यासारखे, उत्तम दरबारसारखे दोघं जण तरुण मोटरसायकल पुढे उभं आहे. विचारलं महाराज माळुंग्याला निघाला तर म्हटलं होय, चला बसायला. अहो म्हणजे तुम्ही डबल आहे, मी गाडी कसा बसायला ना म्हणजे कोकणी गाडी आहे, कोकण्या गाड्या टिबल चालते. आता देशी गाड्या डबल चालते, त्यांना टिबल असो. मी काही बोललो नाही, न बोलता गाडीवर बसलो. गाडी 100 पुढे गेली नाही गेली तोपर्यंत त्यात एक करणार नाही विचार. महाराज म्हणजे आज तुमचा कार्यक्रम आहे तर म्हटलं होय माझाच कार्यक्रम आहे. कोणत्या स्वरावर मनाला वाटते हा बहुतेक मृदंगमणी असावा किंवा पिठी मास्तर असावा, त्याशिवाय स्वराचं निघत. तर मी आता सर म्हटलं माझा आज कुठल्या स्वरावर नाही आहे, माझं प्रवचन आहे. असं नाही म्हणलं, प्रवचन काय आणि कीर्तन काय एकच. मनाला धक्का लागला. मी गुरुमालिकेत आहे, कुठं सांगत नाही, पण तरी पण वारकरी संप्रदायात आणि गुरुमालिकेत काय अंतर आहे हे आम्हालाही कळलं पाहिजे आणि समाजालाही कळलं पाहिजे. म्हणजे अंतर आहे का एक आहे हे कळावं, तेवढ्या करता आयोगी नियोजन कळलं. मनाला असं वाटलं की आता इथून गेल्यानंतर या मृदुमणीने कितीतरी लोकांची कीर्तनाला साथ केली असेल, प्रवचनाला साथ केली असेल किंवा ऐकायला जर गेत असेल आणि या लोकांना मृदुमणीना तो रात्री नाही फोटो घ्यायचा का मृदुमणीचा, जर यांना कीर्तन म्हणजे काय, प्रवचन म्हणजे काय यांनाच माहित नाही तर बाकीच्या यांना विचारण्याचा अर्थ काय. आणि जर आम्हाला तरी कळावं तर त्या दिवशी वसंत गडकर रात्री शेती महाराज होते ना, त्यांचे गुरु वसंत गडकर, त्यांचं कीर्तन वाढवतं. माझा माग कीर्तनकार ज्ञानी आहे म्हटल्यानंतर मला त्या व्यक्तीलाच पुढचा कार्यक्रम करायचा. का वसंत गडकरचं नाव ऐकून कार्यक्रम ऐकून याला होणारा सुद्धा आहे कार्यक्रम केल्याबरोबर असो. मग त्या गावात गेलो, कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मनाला ठेवलं पहिल्यांदा प्रवचन
काय आणि कीर्तन म्हणजे काय लोकांना कळावं. हा थोडा अर्थ काही नाही. प्रवचन म्हणजे ज्ञान यज्ञ, प्रवचन म्हणजे ज्ञान यज्ञ आणि कीर्तन म्हणजे नाम यज्ञ. आता यज्ञ कुठलाही असो, प्रत्येक यज्ञात अग्नी हा असतोच का नाही. आणि जसा कीर्तन नाम यज्ञ, प्रवचन ज्ञान यज्ञ, त्यानंतर रात्री आपण जेवण भोजन केलं राजस्व यज्ञ, परत होम हवन करतो शांती कर्म यज्ञ. चारही यज्ञ यज्ञ म्हणण्याचं होम हवन करतो, त्यात आहुती टाकतो. मग रात्री आम्ही राजस्व यज्ञ म्हणून जेवायला बसलो, पंक्तीला बसलो. मी आजपर्यंत बऱ्याचशा व्यासपीठ चालकांच्या काय पंक्तीत बसलोय, रात्री बसलो. संकल्प मी बसलो तसं तुम्ही बसलाय, बसलेला नाही असं नाही. संकल्प सोडत्या तुम्ही रात्री संकल्प याने सोडला बघितलं का नाही. याच्या अगोदर जे चव्हाण होते, गोरे देखणे पाल ब्राह्मणासारखा शुभ्र पांढरा बाबाच्या भाषेत काय बाबासाहेबांच्या भाषेत पांढरा शुभ्र ब्राह्मणासारखा गडी चांगला देखलाय. मग तोही संकल्प सोडत होता, तेही बघितलं. त्याच्या अगोदर विश्वास पाटील 13 वर्ष एक टप दीड टप तोही संकल्प सोडत होता, तेही बघितलं. आणि रात्री मी जाणून बघून जात नाही देवा यांच्यावर बोलतो. यांनी संकल्प सोडताना आधी काय म्हटलं, काही तर मंत्र फुटला. मला तेवढं मंत्र पाठ नाही, पण त्यांना कारण का ती बरोबर आहे. आणि गुरुवारा चांगलं माहिती आहे, देवाला फक्त नैवेद्य काय करायचं असतो, दाखवायचं असतो. हात देवाकडे करायचा असतो, नैवेद्य पोटाकडे ठेवायचा असतो. हे त्यांना चांगलं कळतं. त्याने पहिल्यांदा मंत्र घेतलं, त्यानंतर संकल्प सोडला. काय संकल्प सोडत असताना केशवा माधवा गोविंदा गोपाला जीवितवा कृष्णा पांडुरंगा हाही संकल्प सोडला. पण मला वाटलं आमच्या मालिकेतला संकल्प यांच्या मुखात येते का बघावं वाटलं हो मनाला. आणि खरोखर काय झालं, अरे देवाजीच्या मनात त्यांनी म्हणलं, वदनी कवळ घेता नाम घ्या हरीचे, सगवते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरणे लोये जाळी यज्ञ कर्म. समाधान झालं का. मज या यातीचे मज भरतो कोणी त्यांच्या जमानी अर्थवान. आपल्या यातीचे कोण आहे त्याला कळलं का, तर कोण वराच्या मेला नाही. हा यज्ञाचा सोहळा आहे. मग तुम्हा आम्हा सर्वांच्या आधी जेवणा तो प्रत्येकाच्या पोटात जठराग्नी आहेच का नाही. आणि आम्ही खातो ते पचवतो कशाला, जठराग्नी आहे का नाही, का अग्नी नाही आहे, अग्नी आहे ना. मग त्या अग्नी ज्या जठराग्नी कोणती आहुती टाकायची हे आजच्या प्रवचनात जर आमच्या बाहेर जी गावात मंडपाच्या बाहेर आहे त्यांना सांगत नाही, पण जे आत आहे ऐकायला बसले त्यापैकी ही मंडळी सर्वसाधारण त्यातलीच आहे. पण ह्याची कशी आहे, कोणती आहुती टाकायची ज्याचं त्याला ठरवायचं. कारण पण ती ठरवण्याकरता ज्ञानेश्वरीचा भाव होता. माऊली ज्ञानोबारायांनी काय जनाच्या कल्याण तुमच्या आमच्यासाठी केलं ही ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली का, काय लिहिलं, भावार्थ दीपिका. ज्ञानेश्वर नाही, भावार्थ दीपिका लिहिली. मग ज्ञानेश्वरी नाव कोणी वाढलं, तर त्या काळचे असणारे समन्वय संत श्रेष्ठ नामदेवराय यांनी ती वाचली. आणि वाचल्यानंतर त्यांना भावली. आणि दुसऱ्याने कुणाचं कसं लिहिलं ते आपणाला भावलं, ते चांगलं वाटलं, तर तिची स्तुती करायला संतांनी कधी माझं पुढं बघितलं नाही का. चांगल्याला चांगलं म्हणून
संतांचं आद्य कर्तव्य आहे, हे संतांचं लक्षण आहे. म्हणून संत नामदेवांनी दुसरा धारा असा घालून दिला की लिही कुणी तर ज्ञानवार आहे. खरोखर ते ज्ञान जनाच्या कल्याण निश्चित चांगलं आहे. म्हणून त्याला नाव काय दिलं? ज्ञानेश्वर. त्यावेळेपासून नाव पडलं ज्ञानेश्वर. असं तर यज्ञ झालं तर पुढं ज्ञान यज्ञ. पहिला कुठला यज्ञ होता? ज्ञान यज्ञ. ज्ञान यज्ञात ज्ञानाचाच प्रकार किती होते? ज्ञानालाही काही प्रकार असणार. तर एक आज्ञ, दुसरा सुज्ञ, तिसरा तज्ञ, चौथा तत्वज्ञ आणि पाचवा प्राज्ञ. याच विचार. प्राज्ञ म्हणजे प्रज्ञावंत, ज्याला काही सांगावं लागत नाही, आतून आलेलं असतं ज्ञान त्याला. ज्ञानेश्वर कुठलं तर चित्ती करून वाचून नाही, ते भूगोल निमित्ताला उघडून ठेवले. तोडपाय जाणं. आज्ञा म्हणजे लहान मूल, 1 वर्षाच्या आतलं लहान मूल आहे आणि त्याला जर तुम्ही इथे घेऊन आला, त्याने शी केली किंवा शूट केली, आपण त्याला काय म्हणू? काय ते आज्ञा आहे, कळत नाही म्हणून त्याने केली. दुसरं सुज्ञ. सुज्ञ म्हणजे त्याला साधारण कळतंय. जसं रात्री मुलं काय घेऊन होती, पैकी एकच मुलगा वेळेवर काहीतरी करत होता. ती शिवाजी राजाने जाऊन त्याला समजावून सांगितलं, पण काय वेळेवर करत होता. पण तरी सांगितलं म्हटल्यानंतर त्यानं ऐकलं. असं केलं की कळतंय. सुज्ञ पोर आहेत त्याला म्हणजे हे बोलायचं नाही, कळतं ना. ती झाली सुज्ञ. तिसरा तज्ञ. तज्ञ म्हणजे एकाच विषयात तज्ञ. भूगोल तज्ञ, इतिहास तज्ञ, गणित तज्ञ, इंग्लिश तज्ञ आणि विनय कोरेनं आता कारखाना काढलाय, त्यानं दुसरा एक तज्ञ घेतला, शेती तज्ञ. एकाच विषयात जो तज्ञ आहे त्याला त्या विषयाचा तज्ञ मानलं जातं. मग आता ह्या विषयात तज्ञ कोण? तर दुसरं कोण नाही. कुठल्या विषयात? अध्यात्माच्या विषयात तज्ञ कोण आहे? तर संतांचं जो वाङ्मय हेच तज्ञ आहे. आणि त्या वाङ्मयाच्या आधाराला पण आहे. त्यानंतर चौथा तत्वज्ञ. तत्वज्ञ इथं नाहीच. तत्वज्ञानाची वेगळी परिभाषा आहे आणि तत्वज्ञानाचं व्यासपीठही वेगळं आहे. कारण का? तत्वज्ञानाचं व्यासपीठ आपल्या अख्खल भारतात किंवा सिलेबसमध्ये काय तत्वज्ञान हा विषय नाही, फिलॉसॉफी नाही. भारतीय तत्वज्ञान नाव दिले, परंतु राधा चितळेंनी फक्त तत्वज्ञानाचे जिद्दीच जे काही संस्कृत आहे ते ज्ञानेश्वरांनी त्यावर गोडीबद्ध तसं केलं. काय एका श्लोकावर अनेक ओळ्या रचल्या, असं काहीतरी केलं. म्हणजे स्वतंत्र विषय नाही तत्वज्ञ. पण तत्वज्ञ म्हणजे हरिओम तत्सत ब्रह्म. तत्सत ब्रह्म विषय संपला. तू ते ब्रह्म आहेस. पुढे दाखवून दिलं तत्सत ब्रह्म. कसं बोलताना दाखवू तुला? गेले ऐकून सद्गुरूच्या ऐकून नाही, ऐकून हे काढणं प्रमाण देणार आहे का नाही? एखादं भजने आनंदाच्या पोटात म्हणतो, गेले ऐकून सद्गुरूच्या मला नाही, गेले अनुभवून सद्गुरूच्या. कसं बोलताना दाखवू तुला? गेले ऐकून सद्गुरूच्या मला. का बोलताना दाखवायचं? का बोलताना दाखवत येत नाही? अनुभव काय घ्यायचं? तर रात्री जो विषय निघाला त्याप्रमाणे सर्व जे ब्रह्म म्हणायचं. काय ब्रह्म ब्रह्म म्हणता ब्रह्म वेदाच नाही कळले. जे कोणी सद्गुरू झाले त्यांनीच आम्हाला दाखवले सांगितले बरं का. म्हणजेच असं नाही, म्हणजे ज्ञानेश्वर आम्ही म्हणतोय, सगळे म्हणतोय कीर्तनात, पण दाखवलं म्हटल्यानंतर त्यांनी पाहिजे असलं पाहिजे काय. मग आता पाण्याचा विषय आला.
सगुण आहे, साकार आहे. आणि सगुण आहे जे साकार आहे ते डोळ्यांना दिसतं. आणि परमात्मा परमेश्वर परब्रह्म जो कोण आहे तो निर्गुण आहे, निराकार आहे, निर्विकार आहे. तो आपणाला या दोन डोळ्याला दिसत नाही. त्या दोन डोळ्याला दिसतो, मग दिसतो कोणाला दिसला? होऊन गेले, मार्ग जाऊन गेले दयानिधी संत ते संतांनी ज्यांनी अनुभवून घेतलं. कारण ज्ञानाची प्रमाणच की नाही. प्रत्यक्ष अनुमाना आगमा. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे मी तुम्हाला पाहतोय, तुम्ही मला पाहताय, हे प्रत्यक्ष प्रमाण झालं. मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्ही जर बोललात तर मी ऐकते, प्रत्यक्ष प्रमाण झालं. अनुमान, आम्ही इथं बसतो कळसत्यात लाट धूर दिसतोय आणि ते धूर बघून कोणतं वर्णन राहिलं, अरे मोठं जळीत झालंय. आता आम्ही इथं 3 किलोमीटर जळीत झालंय. कशावरून जळलंय याला? तर धुरावरनं अनुमान. आणि तिसरं शास्त्र प्रमाण आगमा. आगमा म्हणजे शास्त्र प्रमाण. ऋषी मुनींनी जे शास्त्र प्रमाण ठरवून दिलं ते तिसरं प्रमाण. मग तिसऱ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे ऋषींनी त्यांना साक्षात्कार झाला, म्हणजे आत्मसाक्षात्कार. कारण का? पाहणे आपणाशी आपण, पाहणे दिसणं नव्हतं, पाहणे. पाहणे आपणाशी आपण, तयाना आत्मज्ञान. मग जे आत्मज्ञानी संत झाले पूर्वी, आता असं नाही कसं कसं म्हणता येईल मला? मला नाही म्हणायचा अधिकार काय आहे आणि हाय म्हणायचा अधिकार नाही. जसं की आत्मा हा ईश्वर आहे. ज्ञानेश्वर म्हणजे पहिली वेळ काय? ओ नमोची आद्या वेद प्रतिपाद्या तो स्वयंवेद्या आत्मरूपा. आत्मा हाच ईश्वर, याच्यापेक्षा वेगळा ईश्वरच नाही. कुणी सांगितलं? ज्ञानेश्वरच्या पहिल्या ओळी सांगितलं. तर तसं तत्वज्ञ झाल्यानंतर हरिओम तसंच ब्रह्म ते ब्रह्माला दाखवून. त्यानंतर ब्राह्मण म्हणजे प्रज्ञावन. प्रज्ञावन कोण? तर महाराज. कशावरून? तर ते व्यासपीठ चालक आहेत. त्यांनी माझ्यासारखे हजारो चिंतनकार, हजारो प्रवचनकार उक्त करून झालेले आहेत आपल्याला. मला माहित आहे, खोटी स्तुती करत नाही. रात्री तुम्ही आवाज ऐकला, गायकीत त्यांनी गायकीच्या वेळी यांची सुद्धा गायकी आवाज कमी नाही, आवाज वाढवण्याची क्षमता आहे आणि स्वर सोडू नाही. म्हणजे रात्रीचं खरोखर चांगला कार्यक्रम झाला. चांगला फक्त सांप्रदायिक पद्धतीने पुनर्मालिकेचे असलेल्या मी त्यांची स्तुती करणार का? तर सांप्रदायाच्या दृष्टीनं आम्हाला चाली घाला, पाठांतर करा, पळा, अमुक करा, तमुक करा, हे लागतं वारकऱ्या. इकडे 50 काळ तरी पाहिजे, तिकडे 50 काळ तरी पाहिजे. पुढच्याला शेवटच्याला काहीच कळलेलं नसतंय, पण नुसतं काळात मोजून जाते. तसं नाही. हे थोडं कमी असलं तरी चालेल, परंतु ज्ञान यज्ञ. पण ज्ञान यज्ञात प्रवचनकार ज्ञाता पाहिजे. ज्ञाता का पाहिजे? मी ज्ञाता आहे का? नाही. मी ज्ञानी नाही हे कवर करतो. कोणासमोर? फक्त प्रज्ञावंत एकच व्यक्ती आहे, सिंह महाराज. का? तर त्याला तेवढं कळत हे अज्ञानी लोक या बसले, कळत त्याला, बाकीला कळलं नाही. पण त्याला जे कळलं ते मी तुम्हाला सांगतो. आता अज्ञान कमी माणसं स्वतःला आपली अज्ञानी का म्हणून होते? तर त्यांना माहित आहे की ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान यज्ञ आहे आणि ज्ञान यज्ञात प्रवचन सेवा आहे. आणि प्रवचन सेवा प्रवचनकारांना बाहेर यायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, सद्गुरूचं दर्शन घ्यायचं, समाजाचं दर्शन घ्यायचं, परत व्यासपीठावर बसायचं, आसनस्थ व्हायचं, ज्ञानेश्वरी उघडायची. थोडा वेळ हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, थोडा वेळ जाप करायचा. आणि जाप झाल्यानंतर ज्ञानेश्वरी उघडायची आणि त्यात
एखादी दुसरी ओवी किंवा चार पाच